नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मला माझ्या ऑफिसमध्ये एक क्लायंट भेटायला आले आणि त्यांनी एक साधा सरळ प्रश्न विचारला जो सगळ्यांच्या मनात असतो. तोच प्रश्न त्यांनी मला विचारला की सर, माझ्याकडे पैसे आहेत, आता या पैशांची मी FD करायला हवी की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी, कोणता ऑप्शन माझ्यासाठी बेस्ट असणार आहे ते तुम्ही मला सांगा. पण हे सांगत असताना त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की सर, मला असं वाटतं की FD जी आहे ना ती सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठीचा. तर तरीसुद्धा तुमचं मत काय आहे ते तुम्ही मला सांगा. आता त्यांनी ऑलरेडी एक मत बनवलं होतं, आता मला त्यांना त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन द्यायचं होतं. तर ते एक्सप्लेनेशन मी त्यांना काय दिलं तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला काय तुलना केली दोघांमधली ती पहिली सांगतो. तर सगळ्यात पहिले घेऊयात आपण सुरक्षता, म्हणजेच सेफ्टी. आपले पैसे कुठे जास्त सेफ आहेत? तर FDमध्ये तुमचे पैसे खूप चांगल्या प्रकारे सेफ राहतात. म्युच्युअल फंडमध्ये रिस्क असते, फंडच्या नुसार वेगवेगळी रिस्क असते. म्हणजे लिक्विड फंड्समध्ये कमी रिस्क, मोठे ॲग्रेसिव्ह फंड घेतले जसं स्मॉल कॅप घेतला, मिड कॅप घेतलं त्याच्यामध्ये रिस्क जास्त असते. तर फंडच्या फंडनुसार रिस्क जी आहे ती वेगवेगळी असू शकते. पण FDमध्ये रिस्क खूप कमी असते. पण याचा अर्थ असा नाही की रिस्क अजिबात नसते, रिस्क तिथेही असते. म्हणजे जर तुम्ही पतपेढीमध्ये किंवा एखाद्या छोट्या बँकेमध्ये जर तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती FD म्हणून ठेवली आणि ती जर पतपेढी बंद झाली किंवा त्याच्यावरती काही निर्बंध लागले तर ते पैसे जे आहेत ना ते पूर्ण काढता येत नाहीत. आणि RBIचे जर निर्बंध लागले ना तर महिन्याला फक्त 5,000 रुपये काढता येतात. म्हणजे जर तुम्ही 20 लाखाची FD करून ठेवली आहे, महिन्याला 5-5 हजार रुपये काढायला लागले ना तर कित्येक महिने जातील ते 20 लाख रुपये काढण्यासाठी. याचा विचार करा. आता बघूयात आपण दुसऱ्या पर्यायाकडे, तो म्हणजेच रिटर्न. FDमध्ये आपल्याला फिक्स रिटर्न्स मिळतात. जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल तर 60पेक्षा कमी वय असेल तर जवळपास 6-6.5% FDचा रिटर्न मिळतो, म्हणजेच व्याज मिळतं, इंटरेस्ट. म्युच्युअल फंडमध्ये कोणत्याही प्रकारचे फिक्स रिटर्न्स मिळत नाहीत. म्हणजे एखाद्या वर्षी तुम्हाला 2% रिटर्न मिळतील, दुसऱ्या वर्षीमध्ये 12% मिळतील, 15% मिळतील किंवा एखाद्या वर्षी -10% रिटर्न मिळू शकतील. काहीही फिक्स नसतं, कारण की हे मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होणारे पैसे आहेत, त्यामुळे इथे रिटर्न्स फिक्स नसतात. तिसरा मुद्दा, टॅक्स किती भरावा लागतो? FDमध्ये तुम्हाला जे काही इंटरेस्ट मिळतं ते एका लिमिटच्या बाहेर गेल्यानंतर त्याच्यावरती TDS भरावा लागतो. म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा तुमचं जो काही परतावा आहे, जो काही रिटर्न्स तुम्हाला मिळाले ते एका लिमिटच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स भरावा लागतो. जर तुम्ही 1 वर्षाच्या आत पैसे विड्रॉ केले तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स असं म्हटलं जातं, तो तुम्हाला द्यावा लागतो. आणि जर तुम्ही 1 वर्षानंतर पैसे विड्रॉ करताय आणि तो जो प्रॉफिट आहे तो 1.25 लाखापेक्षा जास्त झाला असेल तर त्याच्यावरती तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो. तर टॅक्स दोन्ही ठिकाणी द्यावा लागतोच. त्यानंतर FD कशासाठी उपयोगी आहे, म्हणजे FDचा वापर कशासाठी आहे? तर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही FDचा वापर करू शकता. पण जर तुमचं होरिझन मोठं आहे, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष असं जर तुमचं होरिझन असेल ना तर त्यासाठी म्युच्युअल फंड बेस्ट प्रोडक्ट आहे. बरेच लोक असं करतात की 5-5 वर्षानंतर आपली FD रिन्यू करतात. म्हणजे 5 वर्षासाठी ठेवली, FD मॅच्युअर झाली, परत त्या तारखेला गेलं, पुन्हा 5 वर्षासाठी ठेवली, पुन्हा FD मॅच्युअर झाली, पुन्हा 5 वर्षासाठी गेली. माझ्या आजोबांनी सुद्धा तेच गोष्टी केल्या होत्या, त्यामुळे मला त्या गोष्टी माहिती आहेत. पण त्यावेळेस म्युच्युअल फंडशी रिलेटेड अवेअरनेस अजिबातच नव्हता, ते शिकलेले नव्हते, त्यामुळे त्यांना कोणी सांगणार. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, लिक्विडिटी. FDमध्ये सुद्धा लिक्विडिटी असते आणि म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा लिक्विडिटी असते. म्हणजेच काय, तर कधीही पैशांची गरज लागली तर आपण ते पैसे काढू शकतो. फक्त इथे एक कंडिशन आहे, जर तुम्ही FDमध्ये पैसे ठेवताय, 5 वर्षासाठी ठेवताय, 10 वर्षासाठी ठेवताय आणि मध्येच तुम्ही जर तुमची FD ब्रेक केली तर तुम्हाला जो इंटरेस्ट ठरला असेल तो मिळत नाही. आणि म्युच्युअल फंडमध्ये जी व्हॅल्यू तुम्हाला त्या दिवशी दिसत असेल ती व्हॅल्यू तुमची विड्रॉ होते. म्हणजे कोणतीही, म्हणजे समजा तुम्ही आज विड्रॉ करताय आणि आज तुमच्या अकाउंटला 30,000 रुपये दिसतात आहेत, 40,000 रुपये दिसतात आहेत आणि तुम्ही आज रिडीम केले तर तुमचे 40,000 रुपये तुमच्या अकाउंटला 2 ते 3 दिवसामध्ये येतात. FDमध्ये सुद्धा सेम आहे. तुम्ही जर FD रिडीम केली किंवा तुम्ही ती कट केली तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात. आता मेन मुद्दा काय आहे त्यांचा, की सर FD चांगलं की म्युच्युअल फंड चांगलं? तर या दोघांमध्ये एक पार्ट येतो तो म्हणजे इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे काय,
तर महागाई, आता आपण साधारण आजूबाजूला जर बघितलं तर महागाई गव्हर्नमेंटसुद्धा सांगतं की महागाई 4% किंवा 5%ने वाढतं आहे, पण जर ॲक्च्युअल लाईफमध्ये जर आपण पाहिले तर महागाई ही 10 ते 12%ने वाढते. म्हणजे जर मुलांची फीस गेल्या वर्षी 8,000 रुपये असेल किंवा 10,000 रुपये असेल तर ती आता 12,000 किंवा 14,000 रुपये झालेली असेल. म्हणजे याचा अर्थ जर 10% 10,000वरती जर 10% काढले तर फक्त 1,000 होतात, पण इथे तर 12,000 13,000 रुपये फीज वाढते. म्हणजे 30%पेक्षाही जास्त इन्फ्लेशन फक्त तुमच्या फीजमध्ये आहे, शाळेच्या फीजमध्ये. पण गव्हर्नमेंट काय सांगते आहे की 5% वाढतं आहे, पण ॲक्च्युअलमध्ये इन्फ्लेशन खूप जास्त वाढतं. म्हणून FD इन्फ्लेशनला कधीही बीट करू शकत नाही, कारण की तिथे तुम्हाला फिक्स रिटर्न्स मिळतात म्हणून. पण म्युच्युअल फंडमध्ये मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट असल्यामुळे म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट इन्फ्लेशनला बीट करू शकते. कसं? एखाद्या वर्षी 2% मिळतील, दुसऱ्या वर्षी 3% मिळतील, चौथ्या वर्षी मला 35-40% रिटर्न मिळू शकतात, कारण की मार्केट आहे ना ते. मार्केट जर वर गेलं तर रिटर्न चांगले मिळू शकतात, मार्केट जर खाली गेलं तर मायनसमध्ये पण रिटर्न मिळू शकतात. पण ॲज अन ॲव्हरेज म्हणजे ज्याला CAGR म्हटलं जातं, तो जर 12-12.5% जर मला मिळाला तर याचा अर्थ 7% जिथे मिळत होते त्याच्याऐवजी मला जर 12% रिटर्न्स मिळतात आहेत, तर कुठेही म्युच्युअल फंड बेस्ट ऑप्शन आहे. पण शॉर्टर पिरियडसाठी अजिबात नाही, लॉंगर पिरियडसाठी. आता हा झाला इन्फ्लेशनचा मुद्दा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता यानंतर मी त्यांना सांगितलं की सर, याचा अर्थ मी तुम्हाला हे नाही सांगत आहे की तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुमची FDमध्ये अजिबात करू नका, किंवा तुमची जी ऑलरेडी FD असेल ती तुम्ही मोडा आणि ते पैसे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. किंवा मी असंही म्हणणार नाही की तुमचे सगळेच पैसे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाका, FDमध्ये काहीच टाकू नका. समजतं आहे? मी दोन्ही गोष्टी त्यांना सांगितलं, कारण की FD कशासाठी उपयोगी आहे? एखादं जवळचं म्हणजे 6 महिन्यानंतर मुलीचं लग्न आहे आणि ते पैसे मी ठेवायचे आहेत मला, तर त्याची FD करा, ते म्युच्युअल फंडमध्ये टाकू नका. त्यासाठी म्हणजे शॉर्टर पिरियडचा जो गोल आहे ना तुमचा, त्याच्यासाठी FD बेस्ट ऑप्शन आहे. बेस्ट म्हणजे बेस्ट ऑप्शन आहे जो तुम्ही घेऊच शकता. किंवा मुलाला घर घ्यायचं आहे 1 वर्षभरानंतर किंवा 6 महिन्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन येणार आहे, त्याच्यासाठी पैसे द्यायचे आहेत त्याला, किंवा 6 महिन्यानंतर त्याची कॉलेजची फी भरायची आहे, किंवा त्याला कुठेतरी बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवायचं, किंवा त्याला काहीतरी कशासाठी तरी द्यायचे आहेत. या गोष्टींसाठी लागणारा जो पैसा आहे ना, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की हे लागणार आहेतच, 6 महिन्यानंतर वर्षभरानंतर लागणारच आहेत. तर या पैशांना तुम्ही FD करा, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू नका. मग म्युच्युअल फंडमध्ये कोणते पैसे इन्व्हेस्ट करायचे? तर असे पैसे इन्व्हेस्ट करायचे की जे तुम्हाला लागणारच नाही आहेत पुढच्या 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी, 15 वर्षासाठी. म्हणजे जी FD तुम्ही 5 वर्षासाठी करताय किंवा 7 वर्षासाठी करताय, म्हणजे याचा अर्थ तुमचा फिक्स आहे ना की हे पैसे लागणारच नाही आहेत. मग हे जे पैसे जे आहेत ना ते तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. पण याचा अर्थ सगळेच्या सगळे पैसे लागणार नाही आहेत म्हणून म्युच्युअल फंडमध्ये करू नका. काही पैसे तुमच्या लिक्विड फंडमध्ये ठेवा. आता लिक्विड फंड म्हणजे काय? तर असे पैसे किंवा ते पैसे की जे कधीतरी तुम्हाला अचानक लागू शकतात. म्हणजे असतं ना, एखादी एमर्जन्सी येते, म्हणजे समजा असं आहे की 10 लाख रुपये आहेत माझ्याकडे आणि हे 10 लाख लागणारच नाही आहेत, तर मी अजिबात सांगणार नाही की हे सगळे पैसे 10 लाख रुपये तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. तर त्यातील काही फंड तुम्ही लिक्विड फंडमध्ये ठेवा, म्हणजेच 2 लाख रुपये तुम्ही लिक्विड फंडमध्ये ठेवा. काही जर एमर्जन्सी आली तर त्या लिक्विड फंडमधले पैसे तुम्ही कधीही विड्रॉ करू, कारण की ते शॉर्टर पिरियडसाठीचंच ते प्रोडक्ट आहे ना. त्यामुळे तुम्हाला FD, जसं आपण जर FDमध्ये ठेवलं तर FD ब्रेक करावी लागणार, मग ते पैसे काढून घ्यावे लागणार. त्याऐवजी लिक्विड फंड बेस्ट ऑप्शन आहे, कारण की त्याच्यामध्ये रिटर्न्स जे काही रिटर्न्स असतात ना ते सुद्धा जवळपास फिक्सच असतात आणि ती इन्व्हेस्टमेंट सेफ प्रोडक्टमध्येच केली जाते. त्यामुळे इथे सेफ्टी पण मिळते, रिटर्न्स पण मिळतात आणि लिक्विडिटी पण मिळते. त्यामुळे लिक्विड फंडमध्ये ते पैसे पार्क करू शकता आणि उरलेले पैसे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये करू शकेल. तर ह्या गोष्टी त्यांना मी सांगितल्या. तर त्यानंतर त्यांचं असं मत होतं की सर, म्हणजे मी फक्त म्युच्युअल फंड आणि FD असंच कंपॅरिझन करत होतो. तुम्ही जे लिक्विड फंडबद्दल सांगितलं किंवा तुम्ही जे FD कुठल्या प्रोडक्टसाठी आणि कुठल्या टायमिंगसाठी, कुठल्या गोलसाठी करायला हवी, ते जे तुम्ही मला सांगितलं ते मला पटलं आहे. आणि आता बघूयात, मी याच्यावरती विचार करतो आणि आपण इन्व्हेस्टमेंट करूयात. ह्या गोष्टी जेव्हा सांगितलं आणि त्यांना ते समजलं आणि करूयात असं म्हटलं, आता करतील नाही करतील हा पार्ट वेगळा, पण हाच प्रश्न सगळ्या लोकांच्या मनात असतो की म्युच्युअल फंडपेक्षा FD खूप बेटर आहे. FD बेटर आहेच, पण FD कुठल्या प्रोडक्टसाठी बेटर आहे? जे शॉर्टर पिरियडसाठी आहे त्यासाठी, म्हणजे शॉर्टर गोल जे तुमचे आहेत त्यासाठी FD बेस्ट आहे. पण लाँग टर्म जर तुमचे गोल आहेत 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, तर त्यासाठी म्युच्युअल फंड बेस्ट आहे, कारण की इथे
कंपाऊंडिंग पण होतं आणि लाँग टर्ममध्ये चांगले रिटर्नसुद्धा जनरेट होतात. कारण की प्रिव्हियसली जे जे फंड्स आपण पाहिलेले आहेत त्यांची हिस्ट्री जर पाहिली तर त्यांनी दिलेला परफॉर्मन्स जर लक्षात घेतला तर तो जबरदस्त आहे. आणि असाच जर परफॉर्मन्स पुढे फ्युचरमध्ये सुद्धा जर दिला तर नक्कीच आपले पैसे वाढतील. आणि आपण पैसे इन्व्हेस्ट याचसाठी गोष्टीसाठी करतो ना की पैसे आपले वाढायला पाहिजेत ना की कमी झाले पाहिजेत. कारण की जर मी बँकेत पण तेवढ्याच वर्षासाठी ठेवतो आहे आणि म्युच्युअल फंडमध्ये पण तेवढ्याच वर्षासाठी ठेवतो आहे तर जर माझे जिथे पैसे जास्त वाढतील तिथेच ठेवणं गरजेचं आहे ना. आणि तेच माझ्यासाठी योग्य आहे आणि तेच आपण करणं गरजेचं आहे. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. मी या व्हिडिओमध्ये कुठेही तुम्हाला सांगत नाही की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट करा किंवा FDमध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट करा. हा एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे, त्याच्याकडे त्या दृष्टीने पहा. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.